क्रांतिकारी जय भीम. जय भीम. जय भीम. आज या रावणगाव इकडे आलो आहोत आम्ही पाहणी करण्यासाठी. 1 महिन्यापूर्वी इकडे मोठा पूर आलेला आणि सर्व गावं इकडे पाण्याखाली गेलेली. इकडचे हे रहिवासी आहेत, त्यांना पुनर्वसन करून त्यांना एक बाजूची जमीन आणि त्यांच्यासाठी एक छोटी छोटी घरं बांधून दिली. आपण इकडे बघायला ती घरं, ही घरं काय त्या लायकीची नाही आहेत जिकडे ही लोक राहतील. एक जोरात पाऊस आला किंवा तसंसारखा वादळ आलं तर ही घरं सगळी उडण्यासारखी आहेत. 12.5 करोड रुपये खर्च करून हे लोकांना इकडे पुनर्वसन करून त्यांची घरं बांधली आहेत. पण आपण ती घराची क्वालिटी बघाल तर 10 लाख रुपये पण खर्च नसतील केले. आतापर्यंत 1-1.5 महिना झाला असेल या पूर होऊन, पण या लोकांचा अजून पंचनामासुद्धा झाला नाही आहे. अर्ध्याहून 90% जास्त लोक आहेत, त्यांचे सगळे डॉक्युमेंट्सपासून सगळं त्यांच्याकडनं हरवलं आहे आणि त्या पुरामध्ये वाहून गेले. त्या लोकांकडे त्यांचं आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही. त्या लोकांना 10-10 हजार रुपयाचे चेक दिलेत, पण ते चेक कुठल्या बँकेत टाकायनी कसं त्यांचा स्वतःची आयडेंटिटी निर्माण करायची हे त्यांना अजूनपर्यंत जमत नाही आहे. म्हणून मी इकडच्या सर्व सरकारला आणि या लोकांना एक आव्हान देतो की तुम्ही ज्या लोकांना इकडे पुनर्वसन केलं आहे त्या लोकांना एकतर स्थिर घरं द्यावी, त्या लोकांना एक आधाराचं घर द्यावं, त्यांना इकडचं त्यांचं खाण्याचं आणि प्यायचंसुद्धा बघावं. आणि इकडचे जेवढे लोक यूथ असतील त्या यूथला त्यांचं पुढचं भविष्य आहे, त्यांचं शिक्षण आहे, त्यांचं नोकरी आहे, रोजगार आहे, ज्यांच्यावर त्यांचं कुटुंब अवलंबून आहे, त्या लोकांना तात्कालीन मदत इकडे पोचावी. आणि जर ही मदत नाही पोचवली तर इकडे रिपब्लिकन सेना असो, काँग्रेस पक्ष असो, शिवसेना उभाटा असो, आणि इकडे जे बाकी सगळे जेवढे पण पक्ष असतील आणि इकडचे जेवढे सगळेही ग्रस्त असतील, राहणारी लोक असतील, त्या सर्वांना घेऊन इकडे आम्ही एक मोठा मोर्चा नांदेडमध्ये काढू. एवढंच बोलतो आणि इकडे थांबतो. जय भीम.